कितीनं लीड घेतील वाटते? भरपूर येणं लीड घेणार, पण सांगली जिल्ह्याची एक शाखा फक्त आणि फक्त संजय काका. सांगली जिल्ह्याची एक शाखा फक्त आणि फक्त संजय काका. नमस्कार, नव महाराष्ट्र टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे. आता आपण आहोत तासगाव तालुक्यामध्ये. सांगली नाका जो एक सांगलीला जाणारा मेन रोड आहे, या ठिकाणच्या गणपती मंदिराजवळ आपण सध्या आलेलो आहोत. तर या ठिकाणी मतदारसंघामध्ये लोकसभेच्या मतदारांचं मत काय आहे आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. या ठिकाणी कौल कोणाच्या बाजूने आहे? मामा, नाव काय? माझं नाव नारायण रामचंद्र जाधव. काय म्हणताय, मतदान आता आलेलं आहे आणि मतदानाचा कौल उमेदवाराचा तुमच्या मनात कोणाचा आहे? इथं संजय काका शेवट कोण लागत नाही. इथं संजय काका एकच आहे फक्त. एकच इथं आता, ह्याच्यापेक्षा दुसरं कोण नाही. किती मतांना येतील वाटते? नाही, लीड नेणार. लीड नाही येतील? लीड नेणार, कारण आम्हाला अभ्यास आहे इथला. बर, विकास काम काम आहेत, बऱ्यापैकी आहेत, चांगले आहेत कामं. चांगले आहेत. एवढा कॉन्फिडन्स काय तुम्हाला? आहे आपल्या समोर, आहे दिसत्यात म्हणून, दुसरं काही नाही. म्हणजे आपलं येणं जाणं आहे थोडक्यात. हा, म्हणजे जे नवीन जे उमेदवार आता उभे झालेले आहेत ते कधी फिरकलेले आहेत का नाही? नाही बाबा, अजून कोण आलेलंच नाही इथं. पण काकांचा परिचय चांगला आहे. जास्त म्हणजे तेच सारखे आहेत इथं. निवडून येणार? होय, निवडून येणार 100%. 100% काका शेवट कोण नाही. खात्री आहे? होय. ठीक आहे, धन्यवाद. मावशी, काय म्हणताय? काय नाही का? नाव? संगीता रामदास सावंत. बर, मतदानाचं वारं कसं सुटलंय आता तासगाव मध्ये? मतदान काय म्हणतंय? सगळं बरं आहे, मतदान जोरात चालू आहे. जोरात चालू आहे. हा. तुमचा सपोर्ट कुणाला आहे? आमचा सपोर्ट आमच्या गावातल्या माणसाला. गावातल्या माणसाला म्हणजे गाव कुठलं? काकासनी काकांना आम्ही देणार सांगितले. म्हणजे आता सरकारवर तुमची काय नाराजी नाहीये? काय नाही, काय सुद्धा नाही. काय केलं पाहिजे सरकारनं? काय केलं पाहिजे? काही करायला नको आम्हाला. सरकार निवडून येऊ दे, आमचं समाधान आहे. काकाने निवडून यावे, बस एवढीच इच्छा आहे आमची. म्हणजे कौल तुमचा आहे तो काकांच्या बाजूने आणि मोदीच्या बाजूने आहे. हा, होय. महागाई बद्दल काय म्हणायचं? महागाईबद्दल काय म्हणायचं नाही. महाग काही स्वस्त होत नाही, काय म्हणायचं नाही, काही नाही. नमस्कार, बोला. काय करायला लागलाय? औषध विकायला लागलं, औषध उंदीर घुशीचा. बर, मग ह्या मतदानाचं औषध काय आहे का नाही? मतदानाचं औषध काय, मतदान करायचं आहे. बर, काय पसंत कोण आहे? संजय काका पाटील. किती लीड नाही येतील? येते की 4 लाख ना. 4 लाख लीड नाही येतील एवढी गॅरंटी आहे? गॅरंटी नाही, 100% गॅरंटी दिलेलं आहे मी. अगोदर पण सांगितलेलं आहे, आता पण सांगतो 4 लाख मताला. बर, काय केलं पाहिजे आता निवडणूक किंवा निवडणुकीमध्ये 4 लाख ह्यानं लीड नाही येईल तुम्ही म्हणताय पुढं? हा, काय नाही, जनताचा साथ आहे. जनता साथ आहे, पण आता काही गोष्टी ज्या अपुऱ्या आहेत त्याच्यावर काय केलं पाहिजे? काय झालं, काम करायला पाहिजे संजय काका. आणि संजय काका काम करणार. संजय काका काम करणार जनताचं. आता पाणी सोडलेलं आहे, पाणी भरपूर मिळायला लागलंय शेतकरीला. आणि काय करायला पाहिजे, जनताचं आहे ते काम तुम्ही घेऊन जावा, जनतेचं काम करून देईल संजय काका. थोडक्यात जनतेचं काम करण्यासाठी आपण पण सरकारपर्यंत जाणं गरजेचं असं? सरकार करायला लागली काम. संजय काका इथे विश्वास आहे, संजय काका काम करतोय म्हणून. आणि तासगावकरला पण. हा, ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. नाव? सती डेबे, गाव? तुर्ची. कौल कोणाच्या बाजूने आहे? कौल यावेळेला संजय काका बाजूने आहे. एकमेव फाईट होईल वाटतंय का? फाईट नाही, काका लीड निवडून येणार. तिसऱ्यांदा दादा काका हॅट्रिक करणार आणि लीड निवडून येणार, त्यात काही शंका नाही. बर, काय काम काय केलं पाहिजे? आणि काकाने भरपूर कामे केली, पाणी रस्त्याचं म्हणा, भरपूर कामे केली, काही अडचण नाही. आणि इथून पुढे आणि कामं करणार आहेत. म्हणजे थोडक्यात तिसऱ्यांदा तुम्ही मोदीला आणताय? हो, मोदीला 100%. सांगली जिल्ह्यामध्ये? सांगली जिल्ह्यामध्ये, हो. बर, ठीक आहे, धन्यवाद. विशाल पाटील. का बरं? नवीन चेहरा. म्हणजे ह्याच्या पहिल्या सरकारवर नाराज आहे का? नाराज काय नाही, जरा नवीनला संधी देऊन बघावी. आता विशाल दादा नवीन नाहीत, जुनेच आहेत. पण ते निवडून आले नाहीत ना, ते पहिल्यांदाच हे म्हणत आहेत. बरं, आता नवीन म्हटलं तर चंद्रहार पाटील असते.
चंद्रहार दादांचं काय नाही, पण विशाल पाटील बर किती लीड नाही येतील? ते काय सांगता येत नाही. म्हणजे आकडा माहित नाही पण येतील. हो ते बरं निवडून आल्यानंतर काय केलं पाहिजे? काय आता ही चांगली जिल्ह्याचा विकास, पाणी वगैरे, शहरांचा विकास, खेड्यांचा विकास. बरं शेतकऱ्यांवर काय मत आहे? शेतकऱ्यांना काय हमी भाव, पुन्हा त्या काही खतांचे वगैरे ते वाढलेले दर कमी करावे. आता जीएसटी तर सरकारनं लावलेला 18%. शेत पूर्णपणे कमी झाले पाहिजे ना, ह्यामुळे ते शेतकरी पाक हवालदिल झाला या जीएसटी मुळे. बरं विशाल दादा आले तर थोडक्यात सरकारचं जे वाढलेलं धोरण आहे ती तरी कमी होते. होतील की नवीन आहे म्हटलं तर काहीतरी संस्थेविषयी म्हणतील की. बर नमस्कार दादा. नमस्कार. गाव कोणतं? कोजगाव. नाव? मदन देशमुख. मतदानाचं काय मत आहे आता? कुणाच्या बाजून आहे? विशाल पाटील. एवढा कॉन्फिडन्स काय? 100%. एक विशाल पाटील म्हटल्यानंतर तुमच्या एक चेहऱ्यावर हसू आलं. आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते आहे, वसंतदादाच्या घराचे कार्यकर्ते आहे पहिल्यापासूनच. बर मग आता काँग्रेसनं त्यांच्यावर एक नाराजी व्यक्त करण्याजोगं एक काम केलेलं आहे, त्यांना तिकीट नाकारलं होतं, त्याच्यावर काय म्हणते? ते एका कार्यकर्त्यानं किंवा पक्षाच्या नेत्याने तो खेळी केल्या आणि ते विशाल पाटलाला तिकीट मिळालं नाही. पण काही असू दे, 100% विशाल पाटीलच येणार. किती लीड नाही येतील? लीड सांगू शकत नाही, पण 100% विशाल पाटीलच येणार. बर आणि सरकारवर काय आता मत आहे? सरकार काम सरळ करतंय का यात? नाही आता सरकार काम करतंय, पण विशाल पाटील आम्हाला खासदार पाहिजे. समाधानकारक काम करत नाही. खासदार आपल्या तालुक्यातील खासदार आहेत, तो काम करतेत नाही असं नाही, पण समाधानकारक नाही. जे पाहिजे ते लोकांना काम होत नाही. ते काम करायचं असेल तर आपल्याला विशाल पाटलालाच निवडून द्यावं लागेल. 100%. ठीक आहे, थँक्यू. बोला काय मत आहे? काय नाही, विशाल पाटीलच. विशाल दादांनाच जोम आहे आपल्या ह्याच्यात. आता कौल थोडक्यात जनतेचा विशाल दादांच्याकडे. विशाल पाटीलच. ठीक आहे, थँक्यू. आणि आपले कापड विक्रेते एक आहेत, त्यासाठी आपण बघूया काय म्हणतायत. सध्या जनतेचा कौल कुणाच्या बाजूने आहे? जनतेचा कौल काकांच्या बाजूने आहे. संजय काकांनी तासगाव शहरासाठी भरपूर विकास केलेला आहे आणि तसं बघायला गेलं तर 10 वर्ष झाले ते खासदार आहेत आणि ह्या वर्षी पण तेच खासदार होतील 100% खात्री आहे आमची. बरं काय केलं पाहिजे? काय अर्धवट कामं काय आहेत का? अर्धवट कामं आता कसं आहे, तसं काय नाही, सगळी कामं झालेली आहेत तशी. किती टक्क्याने येतील लीड? तरी 1.5-2 लाखाच्या आसपास येणार की. 1.5-2 लाखच्या लीडने येतील. 2 लाखांतर ठेवल्या का येणार. बर आता काकांना फाईटला असं कोण आहे का इथं? काकांना फाईटला आता विशाल दादा होते, पण आता चंद्रहार पाटील आणि विशाल दादा असल्यामुळे त्या दोघांची मतं फुटली, त्यामुळे काका वनवे झाले. म्हणजे तुमचा कौल किंवा तुमची पसंती ही संजय काका पाटील आहेत. थोडक्यात काय भारतीय जनता पक्ष आहे? 100% संजय काका पाटील. म्हणजे मोदींना तुम्ही तिसऱ्यांदा इथं आपल्या भारतामध्ये एक आहे ते स्थान देत आहे. होय होय, मोदींना निवडून आणणार. नवीन चेहरा नको आहे? नवीन चेहरा पाहिजे, पण त्या लेवलचा आता नवीन चेहरा नाही आहे. काकांच्या सारखा आता दुसरा चेहराच नाही आहे. ठीक आहे, धन्यवाद. आभार आहे. नमस्कार. नमस्कार. नाव? निलेश पाटील अंजनी. अंजनी. बरं अंजनीतून म्हणजे RR राभांच्या थोडक्यात गावातून घरातूनच आहे तुम्ही? होय होय होय. बरं पाटील पण आडनाव आहे त्यामुळे भाऊकीच आहे. होय. काय मत आहे मग? कौल काय आहे? आमचा कौल भाजपच्या विरोधात आहे. असं काय आहे नक्की? अहो भाजपनं प्रचंड महागाई केल्या. कोणतं काम केले सांगा ना? महागाई आहे, भ्रष्टाचार आहे. तासगाव तालुक्यात किंवा सांगली जिल्ह्यातल्या लोकांचं बेरोजगारीचं प्रमाण वाढलंय. कोणता एक उद्योग आणला नाही, त्यामुळे नाराजी साहजिकच आहे. RR राभांच्या काळात अशी परिस्थिती होती का? एवढी नव्हती. पाणी मिळत होता. आता काही काही गावातल्या तासगाव तालुक्यातल्या 70% गावातील लोकांना प्यायचं पाणी नाही. पूर्ण तालुक्यामध्ये? होय होय, पूर्ण तालुक्यामध्ये दुष्काळाची प्रचंड मोठी म्हणजे दाहकता आहे अशी. शेतीला पाणी नाही, प्यायला पाणी नाही, बेरोजगार वाढलाय. लोकांनी जगायचं कसं? निवडून कोण येईल असं वाटतं? आम्हाला तर वाटतंय विशाल पाटील येतील. बरं पण आता इथं आघाडीतून किंवा मित्र पक्षातून तर पैलवान चंद्रहार पाटलांना तसं नाही. आता काय झालंय तर सांगली जिल्ह्याच्या राजकारणात
दादा घराण्यावर अन्याय झाला ही सगळ्या जिल्ह्यात भावना झाल्या. त्यामुळे लोकांनी निवडणूक हातात घेतली. कोणत्याही नेत्याच्या हातात निवडणूक नाही, लोकांनी हातात घेतल्यामुळे लोकांचा आता जास्तीत जास्त कौल विशाल पाटलांच्याकडे. विशालदादा पाटलांच्यावर काँग्रेसनं अन्याय केलाय. काँग्रेसनं अन्याय केलाय म्हणण्यापेक्षा त्यांच्या महाविकास आघाडीनं अन्याय केला. म्हणजे असं वैयक्तिक काँग्रेसचा काही यामध्ये संबंध नाही, तर आघाडीकडून त्यांच्या अन्याय झाला, महाविकास आघाडीकडून अन्याय झाले त्यांच्या. विशालदादा निवडून आल्यानंतर पहिलं काम काय असेल जे आपल्याला वाटतं? मला वाटतं विशालदादा निवडून आल्यावर पहिलं काम ते जिल्ह्यातील बेरोजगार संपवण्याचं काम करतील असं मला वाटतं. शेतीला पाणी देणार असं वाटतं. महागाईवर काय मत आहे? महागाई प्रचंड वाढली आहे. तुम्ही बघा, महागाई, पेट्रोल वाढलंय, गॅस वाढलाय, डिझेल वाढलंय, शेतकऱ्यांचं जगणं नाहीसं झालं. आता आजचे दिन तर आलेले आहेत असं कुठं दिसतात आजचे दिन? सांगा तुम्ही. आजचे दिन अजिबात नाही. ती ही नसते आजचे दिनची जाहिरात आहे. आजचे दिन अजिबात नाही. त्यांच्याकडे मुद्दा नाही आत्ता. अक्षरशः महागाईवर जे असतो तो मुद्दा नाही, बेकारीचा मुद्दा नाही, म्हणून ते काय देव मंदिर शाच आपल्याशी मन डायव्हर्ट करायला लागली. ती म्हणजे धर्म धर्मावर हे करून मत जास्त हे करण्याचा प्रयत्न चालला आहे. पण मेन जे मुद्दा आहे ते त्यांची आजचे दिन, भ्रष्टाचार मुक्त भारत, महागाई, ह्या मुद्द्यावर पूर्णपणे ही झालीत, ते निष्फळ झालीत. त्यामुळे त्यांनी आपला मुद्दा, प्रचाराचा मुद्दा वळवून नेऊन धर्मावर, जातीवर असं चालू केलं. म्हणजे जातीय तिढा निर्माण करणं, ते आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा. असं पहिलं राजकारण नव्हतं असं अजिबात. भ्रष्टाचार मुक्त भारत म्हणताय, तुम्ही बाकीच्या पक्षातले सगळे भ्रष्टाचार त्यांच्यावर आरोप करायचे, तेच आपल्या पक्षात घेऊन त्यांनाच मंत्रिपद द्यायचे. तुम्ही सगळ्यात जास्त भ्रष्टाचार झालाय सत्ता. म्हणजे थोडक्यात भाजप सरकारला किंवा सध्याच्या सरकारला वैतागलाय नाही, प्रचंड नाराजगी आहे. प्रचंड म्हणजे प्रचंड नाराज. आणि ही नाराजगी दूर कधी होईल? ही नाराजगी मताच्या रूपातच दूर होईल. तुम्हाला दिसेल आता निकाला दिवशी. म्हणजे येणारा काळच दाखवल की ही नाराजगी कशी दूर झालेली आहे. होय. धन्यवाद. ही 4004च येणार आहे. सेम टू सेम. हो, म्हणजे हॅट्रिक आहे. हॅट्रिक पक्की आहे आणि काकांनाच आम्ही निवडून देणार आहे. मोदी लाट कायम आहे, कायम राहणार ती. आणि का विशाल पाटीलला गण आम्ही कधी ओळखलं पण नाही ना, चंद्रहार पाटलासने कधी त्यांचा परिचय आलेला. फक्त तिने बैलगाड्या शर्यती असं घेऊन जर होत असतं तर जनतेसाठी तिने तर काही केलेलं नाही. आमच्या वडिलांचं ऑपरेशन सुद्धा काकाच्या माध्यमातूनच झालेलं आहे. त्यामुळे आम्ही काकांनी आपल्याला एक वैयक्तिक अशी मदत केलेली आहे. वैयक्तिक म्हणजे त्यांच्या ह्याच्यातूनच, फंडातून काकांनीच आम्हाला हे केलेलं आहे. पहिल्यापासून आम्ही काकाचे कार्यकर्ते नाही. एक जर खासदार म्हणून जर कसा पाहायला असेल तर काका योग्य आहेत. त्यांना तोडीस तोड देणार सध्या तरी इथं कोण दिसत नाही. कोण नाही. तिने महाराष्ट्र केसरी आहे, ती भाग वेगळा. खरं जनतेसाठी करणारा माणूस पाहिजेला आहे. आमचं मध्ये काकाला जर राहणार काय. म्हणजे मोदी लाट कायम ठेवण्याचा आपला निश्चय आहे. होय. काय अपेक्षा काय आहे काकांच्याकडून इथून पुढे तिसऱ्यांदा निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर? तर जरा युवकांचा प्रश्न, काम नाहीत तेच की. बाकीचं काम केलेत काकांनी, तर काय राजकारणामुळे जे थांबलेत ते थांबलेले. बरं, आता शेतकरी प्रश्न असतील, कर्जमाफी किंवा मराठा आरक्षणाचा आता तो मुद्दा वेगळा आहे. मग आता या सरकारनं काय पुढं निवडून आल्यानंतर काय केलं पाहिजे? आरक्षण बद्दल तर केलं पाहिजे. ते आता बघू काय होईल ते करणं गरजेचं आहे. हो, बरोबर. मला नमस्कार. नाव? आकाश माने. आकाश माने साहेब, बोला, काय म्हणताय? तुमच्या मनात काय नक्की कुठला मतदार आहे? आमच्या मनात फक्त आणि फक्त संजय काका. बर, म्हणजे आता सध्या तिसऱ्यांदा तुम्ही संजय काकांना निवडून देण्याचा जाहीररित्या प्रयत्न तुमचा चालू आहे? हो, 100%. कितीनं लीड घेतील वाटते? भरपूर येणं लीड घेणार, पण सांगली जिल्ह्याची एक शाखा फक्त आणि फक्त संजय काका. सांगली जिल्ह्याची एक शाखा फक्त आणि फक्त संजय काका, असं त्यांनी एक ब्रीद वाक्य तयार केलेलं आहे. तर हे ब्रीद वाक्य नक्की का केलेलं आहे आणि ह्या मागं तुमचा नक्की उद्देश काय आहे? कारण की काकांनी भरपूर कामं केली आहेत आमच्या इकडे साईडला, काय सर्व कामं झालेली आहे ती, त्यामुळं फक्त आणि फक्त काकाच. बरं, काकांच्या बद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर जनतेसाठी
कायम म्हणजे वेळेला कोणत्याही वेळेला लगेच येणारे धावून येणारे हे काका असं तुमचं मतदारसंघातून सगळ्यांच्या तोंडातून येत आहे. तुमचं एक वैयक्तिक मत, तुम्हाला काय काकांकडून लाभ म्हणजे तुमची कुठली मदत आर्थिक असेल किंवा कोणती सामाजिक मदतीला तुम्हाला धाव घेतलेली आहे? हो घेतलेले. हो 100%. नमस्कार. नाव? आकाश लोंढे. आकाश लोंढे. लोंढे साहेब काय म्हणताय? एक खासदार म्हणून संजय काकाच पुन्हा एकदा हॅट्रिक करणार. हॅट्रिक करणार एवढी गॅरंटी काय? काकांची विकास कामं तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वत्र काकांची विकास कामं आहेत. बर, जनतेचा कौल आता सामान्य एक नागरिक म्हणून काकांकडून पुढची वाटचाल किंवा अपेक्षा काय आहेत? याच्यापेक्षा आणखीन एकदा झालेल्या प्रगतीपेक्षा आणखीन प्रगती होईल ही अपेक्षा काकांकडून आहे. बर, आणि मोदी सरकार, आता काका येणं म्हणजे मोदी सरकार येणं, तर मोदी सरकारकडून आपल्याला काय अपेक्षा आहेत पुढं? मोदी सरकारकडून गोरगरिबांची व्यवस्थित उदरनिर्वाह करण्यासाठी नवीन योजना मोदी सरकारच्या माध्यमातून याव्यात. गोरगरिबांची या ठिकाणी कामं व्यवस्थित व्हावी. गरीब लोकांचे सर्व प्रश्न मार्गी लावावेत. शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत सरकारकडून. शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित असतील ते प्रश्न येणाऱ्या सरकारच्या काळामध्ये पूर्ण होतील. म्हणजे आता पुढच्या येणाऱ्या 5 वर्षामध्ये राहिलेले जे प्रलंबित प्रश्न असतील शेतकऱ्यांचे ते सर्व मोदी सरकारच्या माध्यमातून पूर्ण होतील. फुल सपोर्ट आहे काकांना? फुल सपोर्ट आहे. काकांना फाईट देण्यासाठी इथं कोण आहे असं वाटतंय? काकांच्या तोडीचा उमेदवार या ठिकाणी आम्हाला तर वाटत नाही कोण. कारण जे उमेदवार आहेत ते थोडक्यात नवीनच आहेत. नवीन म्हणजे 5 वर्ष काकांचं या ठिकाणी जनसंपर्क बघितला तर इतर उमेदवारांचा जनसंपर्क फक्त निवडणुकीपुरता आहे. त्यापेक्षा काय नाही, कधी ते दिसलेले नाहीत, फिरकलेले नाहीत. आता चंद्रहार पाटील तर पहिल्यांदाच उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, पण विशालदादा पाटील कधी आलेले आहेत का इकडे? नाही, विशालदादा गेल्या 5 वर्षाच्या पाठीमागच आम्हाला दिसलेले. त्यानंतर आता 1-2 महिनाभर विशाल पाटील फिरतायत प्रचारासाठी फक्त फिरतायत. लोकांच्या अडीअडचणी कधी जाणून घेतल्या नाहीत त्यांनी, त्यामुळं तो काही विषयच नाही राहिलेला. म्हणजे काकांना ह्यासाठी पाठिंबा आहे की ते आपल्यासाठी झटत्यात म्हणून? काका असे व्यक्तिमत्व आहेत की एखादा फोन करावा आणि काकाने न उचलावा असं कधीच होत नाही. काका फोन उचलून अगदी कामं आमची व्यवस्थित मार्गी लावतायत. ठीक आहे, धन्यवाद. तर एक चाचांची पानपट्टी आहे, आपण चाचांना मत विचारूया. चाचा काय म्हणताय मतदानाविषयी? आमचं काय संजय काका. बर, किती लीड नाही येतील? लीड काय माहित नाही, पण आमचे संजय काका पाठिंबा पहिल्यापासून. त्यांना दुसरा कोणी तोडीस तोड आहे असं वाटतंय का? आहे तोडी तोड, पण संजय काका आमच्या इकडनं फिक्स आहे. बर, काय काम काय केले ते आपले? कामं बरीच झाल्यात का तासगावात? तसं काय कामं झालं नाहीत असं काय नाही, काकांनी बरीच कामं केल्यात. म्हणजे मोदी सरकारवर खुश आहे तुम्ही? काय अडचण नाही, काय प्रॉब्लेम नाही आपल्याला? ठीक आहे. चाचा नाव काय? जाकीर कोकणे. मत कुणाला आहे? आम्हाला कमळला आहे. कमळला म्हणजे भाजपाला मत आहे? होय. आवड? आमच्या काकाकडे, आमचे काका सगळे कामं करतात ना. म्हणजे काकांच्याच बाजूने तुम्ही पहिल्यापासून आहे? होय. काय म्हणताय मग, किती लीड नाही येतील? काका येणार लीड नाही, किती पण लीड होते, कमीत कमी 2 लाखानंतर लीड नाही येतात. म्हणजे लीड मध्ये येणारच? वादच नाही. आणि आपली साथ असल्यामुळे तर बरोबर येणार, वादच नाही. होय. म्हणजे पूर्ण मुस्लिम बांधव या तासगाव मधला सगळे. अहो कसं आहे, आता कुठलंही काम असलं तर काका मदत करतात आपल्याला. आम्ही कुठल्याही काम असलं तर काकाकडे जातो, काका आम्हाला सपोर्ट करतात. दुसऱ्याला मत कसं येणार मग? नमस्कार. नाव सांगा. रवींद्र गायकवाड. गाव? तासगाव. तासगाव मध्ये जनतेचा कौल आणि तुमच्या मनातला उमेदवार कोण आहे? आमच्या मनातला संजय काका पाटील. आता टोपी घातलेली कळतंय. हातातच आहे. हातात पण आहे. किती लीड नाही येतील वाटतंय? कमीत कमी 10 ते 20,000 रुपये, 20,000 लीड येतील. 10 ते 20,000 मतांना. जास्त पण आपण काय सांगितलं नाही, एवढी तर लीड येईल. 20,000 लीड नाही येतील. तशी त्यांना आमच्या गावात कामं केलेली आहे संजय काकानं. तिसऱ्यांदा तुम्ही त्यांना पद देताय, काय अपेक्षा काय? आमची अपेक्षा काही नाही, हाय आता पहिलं चाललंय असं सुरळीत चालावं. नाव? रणधीर चव्हाण.
बर साहेब काय म्हणताय मग मतदान कसं आहे आता तासगाव मध्ये? काकासाठी काकासाठीच. काकांची कामं इथं लय भारी आहेत. काय मनात काय आहे तुमच्या काकाकडून अपेक्षा? अपेक्षा काकांनी पाहिजे ती दिली आम्हाला इथं कामं करून भरपूर रस्त्याची कामं बिमं भरपूर इथं नगरपालिकेची कामं बिमं सगळी व्यवस्थित केले तिने. म्हणजे तुमचा एक पसंती आणि जनतेचा कौल पण थोडक्यात काकांचा. होय काकांचाच आहे इथं. बरं काय सांगणार आहे थोडक्यात काकांना जर सांगावं वाटलं तर? काकांची काय काकांना सांगण्याची काय गरजच नाही. काकांची तशी कामं दाखवतात काकांची. किती लीड येतील वाटतं? काका पहिल्यापेक्षा थोडेच आणि एक 50,000 आणि लीड नेईल. म्हणजे पहिले जे आलेले आहेत त्यापेक्षा पण एक 50,000 जास्त. 50,000 जास्त येईल. म्हणजे त्यांना इथं फाईट देणं शक्य नाही नाही जिल्ह्यामध्ये नाही फाईट देण्यासाठी. मोदी लाट आता तुम्ही तिसऱ्यांदा आणताय. होय 100% येणारच आहे. काम दाखवते फक्त. काम दाखवते फक्त. त्यांचं काम आहे मोदींचं आणि मोदी सरकारमुळे जर काय महाराष्ट्रामध्ये काय सगळ्या भारतातच हे झालेलं आहे आणि संजय काकाला आम्ही मतदान करणार आणि आमच्या सांगली जिल्ह्यात तर सगळेच मतदान करणार. काकांचं काम चांगलं आहे. कुठं काय झालं तर काका लगेच येतात. काका नाही आले तर काकांचा मुलगा येतो. काम त्यांचे सगळे चांगले आहेत. काय अडचण नाही. विशाल पाटील काय कधी तासगावमध्ये आला नाही का? ह्यो आपला चंद्रहार पाटील कधी आला नाही. हे आता नवीन आहेत उभा राहिल्यात. काय ह्यांचा काय उपयोग नाही आणि ह्यांचा काय इलेक्शन मध्ये काय निवडून यांचा काही चान्स नाही. ओनली वन काका मोदी सरकार. म्हणजे फक्त काकाच पाहिजे आहेत सध्या. हो काकाच येणार सगळीकडे. आता काय इकडं काकाशिवाय काही कुणाचं काय नाहीच. म्हणजे काकाचीच पसंती आहे आणि त्यात मोदी सरकार त्यामुळे काय काकाच. म्हणजे मोदी लाट अशी आहे की जिथं काकांना येणं भागच आहे. हो मोदी 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 सगळीकडेच मोदी सरकारच. ठीक आहे धन्यवाद. पसंती कुणाला आहे? आजी काय म्हणताय? काय आता पुन्हाच सांगायचं बाबा. तुम्हाला कुठला मतदार आवडतो? मला तर सगळं आवडते ते. होय काय झालं एवढं? सगळी सारखी वैतागलाय काय? वैतागून बसली बाबा. कशाला? महागाईला इष्टीला याला सगळ्याला. आता एसटीला गावाला इष्टी नाही. आम्ही सकाळी बायका 12 वाजल्यापासून बसले त्या. आता तुम्ही मेन रोडलाच बसलाय की असून काय करायचं? म्हणजे सगळ्या बाकीच्या पक्षांना वगैरे पण दिसलं पाहिजे. महिलांच्या समस्या काय आहेत हे दिसत नाही. त्यांना दिसतच नाही. 2 दिवस आम्हाला गाड्या नाही तर चालत जायचं बारी आलं या. बर कुठलं गाव? सावर्ड. सावर्ड्याला गाडी नाही. ठीक आहे. काय आहे तेव्हा वडाप सुद्धा नाही तिकडे. म्हणजे 50% तुम्हाला एक किंवा फ्रीची तिकीट दिलेली आहे पण त्याचा उपयोग काय नाही? काहीच नाही आम्हाला. फ्री तिकीट आहे पण एसटीच नाही तर फ्री. एसटी तिकीट नाही म्हणजे फ्री घेऊन काय करायचं आम्हाला? ते एसटीच नाही ते आपल्याला इथं. सकाळी बसलेला अजून गाड्या नाही तर बिनजेवता आलोय आम्ही. साखर चेक करायला गेलेलं चक्कर येऊन पडायला लागलोय आम्ही. चांगलं करेल त्यांना मतदान फुल तिकीट फुल आहे. आता तुम्ही मतदान केल्यावर करणार कोण जनतेसाठी करणार? आता जनतेसाठी आता ते करेल त्यांना देणार ना आम्ही. जे आता सोय काय करणार? हे महिलांचे किती अपघात होते बघितले का? सकाळी आम्ही 12 वाजल्यापासून इथं बसलो अजून गाडी नाही. आपण चिंचणीच्या बस स्टॉपवर थोडक्यात चिंचणी कॉर्नरच्या बस स्टॉपवर आहे आपण आणि इथं आपल्याला असं आपल्या गावाला जाण्यासाठी एसटी नाही. मग एसटी नाही मग आता आम्ही काय करायचं? जायचं कशाने जायचं? आम्ही चालत जाऊ का? नाही चालत जाऊन कसं चालेल? नाही ते आपल्याला सोयीस्कर होईल. जनतेला सोयीस्कर केलं पाहिजे.